आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे आहेत. सर, बहुमत महायुतीला स्पष्ट मिळालेलं आहे, मात्र अजूनही सरकार स्थापनेची तारीख ठरत नाही किंवा मग मुख्यमंत्री पदावरून घोळ पाहायला मिळतोय. हे कधीपर्यंत मिटवलं जाईल, सगळं कधीपर्यंत पूर्ण होईल? महायुतीला महाराष्ट्रातल्या जनतेने अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी दिलेलं आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात ज्या वेळेला सिंगल लार्जेस्ट पार्टी किंवा काँग्रेस पक्षाला बहुमत मिळत होतं किंवा युती किंवा आघाडीला, यावेळेला त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक 234 जागांच्यावरती यश त्या ठिकाणी मिळालेलं आहे. मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमधला निर्णय 1-2 दिवसांमध्ये नक्कीच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. एकदा तो निर्णय झाल्याच्यानंतर राज्य सरकार त्या ठिकाणी स्थापन होईल आणि ज्या गतीने गेल्या 2.5 वर्षामध्ये महायुतीच्या सरकारने काम केले, तेवढ्याच गतीने महाराष्ट्र अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या सहाय्यातून त्या ठिकाणी केला जाईल. मुख्यमंत्री नक्की कोण, देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे, अशी एक रस्तिकेच पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस या स्पर्धेमध्ये आहे का? किंवा अजित पवार असं म्हणाले होते की मी त्या भूमिकेमध्ये नाही किंवा आमचा पक्षसुद्धा त्याच्यामध्ये नाही. मंत्रिपदाचं वाटप ठरलं आहे का किंवा मग मुख्यमंत्री पदावरती कधीपर्यंत उरलं? या संदर्भामध्ये राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्या स्तरावरतीच योग्य तो निर्णय निश्चितपणानं होईल. कारण आमच्या महायुतीचे नेते आदरणीय पंतप्रधान महोदय नरेंद्र मोदी साहेबही आहेत, आदरणीय अमित शहा साहेबसुद्धा आहेत, राज्यांतील नेते एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, ते त्या ठिकाणी आहेतच. पण या संदर्भातला निर्णय भाजपच्या आणि महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडनं लवकरच अभिप्रेत आहे. म्हणजे मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा हायकमांडच ठरवतील की मग असं काय बायफर्गेशन झाले का? फॉर्म्युला ठरलं आहे का की 2.5 वर्ष या पक्षाला, 2.5 वर्ष, 1 वर्ष तुमच्या पक्षाला, असं काय फॉर्म्युला आहे? नाही, फॉर्म्युला काही ठरलेलं नाही. मी कालपासून वारंवार आपल्या वाहिन्यांच्या जवळसुद्धा बोलत आलो. त्याच्यामुळे तेच प्रश्न विचारणं काय फार उचित राहील असं मला स्वतःला वाटत नाही. जे काही ठरत असेल ते 1-2 दिवसामध्ये नक्की त्या ठिकाणी ठरेल. महायुतीला बहुमत मिळाले, मात्र विरोधी पक्ष जे आहेत ते ईव्हीएमवरती शंका घेत आहेत. विशेषतः शरद पवार सुद्धा असं म्हणाले की पुढच्या काळामध्ये वकिलांची फौज जी आहे ती तयार करावी लागेल. इंडिया अलायन्स ईव्हीएमच्या विरोधामध्ये जोरदारपणे बाजू मांडते. छोटं राज्य जे आहे ते एका इंडिया अलायन्समधले एका घटक पक्षाला मिळालं, मोठं राज्य मात्र मोठ्या राज्याचा निकाल लागला. त्याच्यावरूनच सगळं समजून घ्या. ईव्हीएमवरती शंका जी आहे ती उपस्थित केली जाते. रडीचा डाव याच्यापेक्षा वेगळं काही नाही. याच मोठ्या राज्यामध्ये ज्याला लोकसभेला यश मिळालं यांच्या कर्तृत्वानं इंडियाच्या विरोधामध्ये कौल दिला, असा डांगोराही सारी मंडळी त्या कालावधीमध्ये पिटत होती. कालच माननीय सर्वोच्च न्यायालयाने EM संदर्भामधली सुद्धा याचिका खारिज केली. जरूर लोकशाहीमध्ये, संविधानामध्ये प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु रडीचा डाव खेळण्यात काय अर्थ नाही. महाराष्ट्रातल्या सुजाण सुविध जनतेने महायुतीच्या घेतलेल्या निर्णयावरती, विशेष करून महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींनी एकतरीचं शिक्कामोर्तब केलेलं आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्यांच्याकडून अशापैकी वक्तव्य येऊ शकतात. सर, साधारणतः किती तारखेपर्यंत नवीन सरकार स्थापन होऊ शकतं? तारीख काय ठरली आहे का किंवा 1-2 दिवसामध्ये? विशेषतः 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल अशा पद्धतीने सुद्धा चर्चा होती. संजय राऊत असं म्हणाले की यंत्रणा केंद्रीय सगळे त्यांच्या हातामध्ये आहे, त्यामुळे ते काही करू शकतात. आम्हाला ज्यावेळेस बहुमत मिळालं असं वाटत होतं त्यावेळेस सांगितलं गेलं की नाही 26 तारखेनंतर राष्ट्रपती राजवट लागेल. तसं काय होताना दिसत? एक असं आहे की कायदा संविधान हे आपण जर का पाहिलं तर 26 तारखेच्या अगोदर विधानसभा गठीत होणं आवश्यक होतं. नोटिफिकेशनच्याद्वारे निवडणूक आयोगाने जी यादी तयार केली ती राज्यपाल महोदयांना सादर करण्यात आलेली आहे. तेव्हा आता विधानसभा अस्तित्वात आली. आता विधानसभा अस्तित्वात आल्याच्यानंतर केव्हा सरकार स्थापन झालं पाहिजे, त्याला 26 तारखेची मुदत होती का, आहे का, याचं उत्तर निर्वितपणाने नाही आहे. मी मगातपासून वारंवार आपल्याला तेच सांगतो आहे की लवकरच या संदर्भातला निर्णय होईल. म्हणजे विधानसभा अस्तित्वात झालेली आहे, त्यामुळे आता कायदेशीरदृष्ट्या तांत्रिक अडचण राहिलेली नाही असं म्हणताय? नक्कीच. तुमच्यामध्ये विशेषतः महायुतीतले तुमच्या मतदारसंघातले नेते नाराज पाहायला मिळत आहेत. महेंद्र थोरवे असं म्हणाले की तुम्ही त्यांच्यासोबत जे आहे त्यांचं काम केलं नाही. विशेषतः त्यांनी गद्दार हा शब्द तुमच्यासाठी वापरला. ते असं म्हणाले की आदित्य तटकरेंना मी परत मंत्री होऊ देणार नाही. तुमच्याच मतदारसंघामध्ये शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी असा एक संघर्ष पाहायला मिळतोय का? त्यांची काय नक्की नाराजी आहे? अशा अदखलपात्र कोणाही व्यक्तीच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. मी राज्यातला प्रदेशाध्यक्ष आहे माझ्या पक्षाचा आणि माझ्या पक्षाचे कोण मंत्री करायचे तो माझ्या पक्षाच्या नेत्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे कुणी काहीतरी क्षुल्लक माणसाने ज्याची दखल घेण्याची पात्रता नाही अशाने केलेल्या वक्तव्याच्यावरती
मला काही त्या ठिकाणी बोलायचं नाही. तर शेवटचा प्रश्न, मंत्रिपदाचं वाटप, खाते वाटप काय ठरलं आहे का? किंवा अजितदादांकडे अर्थ खातं राहील, एकनाथ शिंदेंकडे नगरविकासच राहील, अशा पद्धतीची चर्चा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील अशा पद्धतीची सुद्धा चर्चा आहे. मंत्रिपदाचं खात्यांचं वाटप कधीपर्यंत पूर्ण होईल? मी मगातपासून आपल्याला वारंवार किमान 4 वेळा म्हटलेलं आहे की या संदर्भातला निर्णय BJPचे पक्षश्रेष्ठींच्याजवळ बसून राज्यातले तिन्ही नेते एकत्रितपणाने करतील. त्याला मंत्रिपदाची संख्या असेल, विभाग असतील, खाती असतील, या संदर्भातला निर्णय त्यावेळेला होईल. खूप खूप धन्यवाद. तर हे होते सुनील तटकरे. ते सांगतायत की मंत्रिपद त्याचबरोबर खात्याचा वाटप आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय जो आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील तटकरेंनी दिल्याच पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन राकेश सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.